नमस्कार मित्रांनो, हा झाड बघताय नारळाचं. फक्त नारळाचं झाड नाही तर नारळ बघा, नंतर तुम्हाला बोलतो. हे आहे नारळ. पलीकडच्या साईडने पण खूप आहे आणि अशी 4 नारळाचे झाड आम्ही घराच्या बाजूने लावले होते 6 वर्षापूर्वी. मागच्या वर्षापासून 3 झाडांना संपूर्ण 3 झाडे फर्टिलाइज झाले. आता एक झाड बाकी आहे. तर मी तुम्हाला सांगतो नेमकं नारळाचं कोणतं जात लावायची किंवा कसं लावायचं. खूप सारे लोक सांगतात की हे खत टाका, ते खत टाका, पण नेमकं आपण घरगुती कोणतं खत टाकलं आणि जात कोणती घेतली नारळाची हे व्यवस्थित सांगणार आहे. तर मित्रांनो, हे 6 वर्षापूर्वी आपण इथे झाड लावले होते. तर झाड आपण ते बुक केले होते. ते आंध्राचे लोक होते. तर त्यांच्याकडे ऑनलाईन नंबर असतो, म्हणजे खूप साऱ्या शेतकऱ्यांकडे असतो. तर त्या नंबरवर कॉल केला की ते बुक करून ठेवतात आणि पावसाच्या सुरुवातीला जूनमध्ये ते आणून देतात. ओके, म्हणजे त्यांना थोडेसे ॲडव्हान्स पे करावं लागते, जास्त नाही, 100-200 रुपये जास्त घेत नाही ते. आणि मित्रांनो, तुम्हाला जर नारळाचे झाड लावायचे ना, ते आंध्राच्या लोकांकडून घ्या, जे ओरिजिनल असतात, ते फसवत नाही. खूप सारे रिलेटिव्हने घेतलेले आहे, सगळ्यांचे फर्टिलाइज झाले आणि खूप सारे असे नारळ लागलेले आहे. ते सांगतात की 3 वर्षामध्ये येईल, पण 3 वर्षामध्ये येत नाही मित्रांनो, मिनिमम 5 वर्ष लागतात. सगळ्या झाडांना फक्त एक झाड आहे की 4.5 वर्षाचा त्याला बार फुटला होता, परंतु तो काय टिकला नाही. नंतर 5व्या वर्षापासून तिन्ही झाडांना खूप सारे नारळ लागले आहे आणि 12 महिने नारळ राहतात. तर झाड कोणतं बोलवलं तर झाडाची जात आम्हालाही माहीत नाही कोणती आहे. त्यांनी आम्हाला फक्त फोटो दाखवला होता. एवढं छोटंसं झाड होतं आणि खूप सारे नारळ दाखवले होते. तर आम्ही प्रभावित झालो आणि बुक केलं. पण झाड काय छोटं राहिलं नाही, झाड खूप मोठं झालं. जवळपास बघू शकता तुम्ही 30-1 फुटाचं झाड आहे. मी सध्या टेरेसवरती आहे. हे बघा, आम्ही एकदम मस्त हाताने देखील नारळ तोडू शकतो टेरेसवरून, एवढं मोठं नारळाचं झाड झालं आहे. आणि झाड कोणत्या जातीचं होतं माहीत नाही, पण लावण्याची पद्धत कशी होती, लोक सांगतात हे खत टाका, ते खत टाका. आम्ही कोणतंही खत टाकलं नाही. फक्त आम्ही काय केलं की 3 फूट गड्डं घेतलं, खाली 3-3.5 फूट एक गड्डा घेतला. त्याच्यामध्ये जवळपास एका खड्ड्यामध्ये जवळपास अर्धा किलो पूर्ण मीठ टाकलं, शेणखत टाकलं आणि झाड लावून टाकलं. या व्यतिरिक्त आम्ही काही केलं नाही आणि नेहमी पाणी भरत राहिलो. तर जेव्हा त्या झाडाला 4.5 वर्ष झाले होते, नारळ लागले होते, गळत होते, तर खूप सारे लोक म्हणतात की इंजेक्शन द्या, इंजेक्शन द्या. तर आम्ही सहज एक इंजेक्शन देऊन बघितलं, पण इंजेक्शननी काही फरक पडत नाही. दुसऱ्या वर्षापासून सगळ्या झाडांना ॲटोमॅटिक नारळ येतात. म्हणजे जे नारळ पडतात ना छोटे छोटे, तर त्यांचे सीझन असतात, ते नैसर्गिक असतात, ते ॲटोमॅटिक पडत असतात. फक्त तुम्ही नारळाला मीठ घालत चला. नारळाचं मुख्य खाद्य म्हणजे मीठच आहे, कारण की नारळ हा समुद्रकडेला येणारा एक फळ आहे. त्यामुळे तो खारट जमिनीमध्ये जास्त प्रमाणात ग्रो होतो. त्याच्यामुळे तुम्ही मीठ जास्त प्रमाणात टाका. त्याला मिठाची गरज आहे. जशी माणसाला कॅल्शियम पोटॅशियमची गरज असते, तसंच नारळाला मिठाची गरज असते. त्याच्यामुळे मीठ जेवढं झालं, म्हणजे तुम्ही 1 महिना झाला की 1 खडा मीठ आणायचा, किलोभर साईडने गड्डं करायचं आणि टाकून द्यायचं छोटं असताना. छोटं जर असलं तर पावशेर टाकत चाला, जास्त टाकू नका. आणि हा जो नारळाची कोणची जात आहे ती माहीत नाही आम्हाला, पण सरासरी जवळपास 300 ते 350 मिली पाणी त्याच्यामधून निघतं. मलाई देखील निघते. आणि एक फळ जर घेतलं, साधारण 4-4.5 किलोचा एवढा मोठा नारळ आहे. तर खरंच हे बघा, आता हा एक नारळाचं झाड आहे. तुम्हाला आणखी एक दाखवतो मी. इथे देखील आहे, पलीकडे देखील आहे आणि तिकडे एक, असे एकूण आम्ही 4 नारळाचे झाडं लावले आहे. तुम्हाला दाखवतो एकदा नारळ. हे बघा, सध्या हे नारळ आलेले आहे. हे छोटे आहे. हे बघा, इकडून मोठे नारळ आहे अगोदरचं आणि सध्या याला बार देखील चांगल्या पद्धतीने फुटत आहे. 12 महिने आम्ही नारळ खातो. तर फक्त काय करायचं की नारळाला नेहमी पाणी देत राहायचं. खूप पाणी द्यायचं नाही अति, किंवा मोठा असा हे करा, थोडं पाणी देत चला. म्हणजे पाणी द्या, पण असं प्रेशर नाही देऊ नका. एक थोडासा आळा करायचा आणि थोडं पाणी सोडायचं, म्हणजे ते मूळपर्यंत व्यवस्थित पाणी जातं. आणि कुठलंही खत घालण्याची, काही घालण्याची गरज नाही. आम्ही कोणताही वापर केला नाही, फक्त आम्ही मीठ मध्ये घालतो. आता तर घालतही नाही, फक्त आम्ही पाणी देतो. पण जेवढं आपण मीठ घालू तेवढं ते जे नारळ आहे ते व्यवस्थित पोचतात, कारण की त्याचे जे मिनरल्स आहेत त्यांना त्या मिठामधून भेटतात. तर हा आपला एक, आपण घरासमोर म्हणजे आजूबाजूने 4 झाडं लावलेली. हा सध्या एक झाड आता बाकी आहे. ॲक्च्युली घराचं काम चालू होतं, सिमेंट खूप पडलेलं होतं, त्याच्यामुळं मे बी तो खूप लेट झालेला असेल, पण त्यालाही आता थोड्या दिवसात येण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हालाही जर नारळ लावायचं प्लॅन असेल, तुमचे काही प्रश्न असतील,
तर नक्की कळवा. तुम्हालाही जर त्या आंध्रा किंवा तामिळनाडूचे लोक असतात ते त्यांना ऑर्डर करावी लागते. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला नंबर सेंड करतो. नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.